आज आपण नाश्त्याला तांदळाच्या पिठाचे पराठे बनवणार. त्यासाठी मी गॅसवर बघा कढई ठेवली, त्याच्यात 1 वाटी पाणी घातलं, आणखीन अर्धी वाटी पाणी घालते. मग अर्धी वाटी पाणी परत टाकलं, ते पाणी उकळायला ठेवलं. 1 बटाटा घेतला, त्याची साली काढून घेतली, चांगला स्वच्छ धुतला तो, आणि तो आता किसणीवरती किसून घेते. बटाटा किसून झाला, आता त्याच्यात पाणी टाकते आणि परत स्वच्छ धुवून घेते. त्याचं स्टार्च सगळं निघून जाईल. आणि 1 सिमला मिरची घेतली, ती बारीक चिरते. आता बारीक चिरून घेतली बघा सिमला मिरची. आता पाणी उकळलं, त्याच्यामध्ये बघा बटाटा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि सिमला मिरची हे टाकून घेते मी त्याच्यात. त्या कढईमध्ये टाकून घेतलं आणि मिक्स केलं. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली आणि मिक्स करून घेतलं. आता ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं ना, तीच वाटी तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलं आणि आता ते मिक्स करते. मिक्स करून झालं की त्याच्यावर झाकण ठेवते. 5 मिनटं त्याला शिजू देते. नंतर आता झाकण काढलं बघा, मी गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ते परातीत काढून घेतलं. ते पीठ सर्व परातीत काढून घेतलं आणि कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं. जर पाणी लागलं तर त्यातलंच पाणी मला घेता येईल म्हणून. आणि आता पीठ थोडं गरम आहे, थंड झाल्यावर मळून घेतलं बघा. कोमट झाल्यावर मळून घेतलं आणि तेलाचा हात घेतला आणि परत मळलं. आणि आता बघा 1 उंडा काढून घेतला आणि त्याला सुक्कं पीठ लावलं, तांदळाचं पीठच म्हणजे. आणि गॅसवर मी तवा ठेवला, त्याच्यावर तो पराठा टाकला. पराठा हलक्या हाताने लाटायचा. आता पराठा एका बाजूने शेकला आहे, मी पलटी करून घेतला आहे बघा. त्याच्यावर तेल घालते, चमच्याने तेल घातलं. मी तूप घालत नाही, तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि आता पलटी करून घेतलं. दोन्ही बाजूने आपले पराठा हा छानपैकी भाजला आहे, आता शेकून झाला आहे. आता मी असेच करून घेतले आणि बघा हे पराठे किती मऊ होतात आणि हे लोणच्यासोबत खायला छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.